महापालिका प्रशासनानं गेल्या महिनाभरापासून या परिसरात इतर कुठल्याही वाहनांना पार्किंग करता येणार नाही असा फतवा काढला आहे। त्यामुळे या एवढ्या मोठ्या रिकाम्या जागेवर करायचं काय याचं उत्तर महापालिका प्रशासन म्हणजेच प्रशासनातले प्रमुख आयुक्त सचिन ओंबासी यांनी देणं गरजेचं आहे। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। सोलापूरकर हो नमस्कार, मी शिवाजी सुरवसे। यस न्यूज मराठीमध्ये आज मी एक वेगळा विषय घेऊन आलोय। सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन आवारातलं हे दृश्य आपण पाहतोय। सगळीकडे पूर्णच्या पूर्ण अशी ओसाड, म्हणजे जणू काय आज महापालिका बंद आहे असं वातावरण आहे। कारण सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने कॉमन नागरिकांना महापालिकेच्या आवारात पार्किंग सुविधा बंद केली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की रस्त्यावर आणि इतरत्र विविध ठिकाणी लोक रस्त्यावरती पार्किंग करत आहेत आणि महापालिका आवारातली पूर्ण ही जागा जी आहे ती ओस पडलेली आहे। एकीकडे हुतात्माचं पार्किंग फुल्ल होत असताना दररोज शहरातील नागरिकांना, हजारो नागरिकांना या महापालिकेच्या परिसरात यावं लागतं आणि महापालिका प्रशासनानं गेल्या महिनाभरापासून या परिसरात इतर कुठल्याही वाहनांना पार्किंग करता येणार नाही असा फतवा काढला आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात दररोज नागरिक गेटवरती वादावादी करतात, पोलिसांची हुज्जत घालतात, इथे जे कमांडो ठेवलेले आहेत त्यांच्याशी वाद करतात। त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, कारण महापालिकेनं पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली नाही आणि एवढी मोठी जागा ही रिकामी ठेवली आहे। एकीकडं तप्त ऊन असताना फक्त ठराविक नगरसेवक, पदाधिकारी, पत्रकार यांनाच आतमध्ये सोडलं जातं, त्यांच्याच गाड्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि बाकी इतर वेळी हे सर्व गेट बंद केलं जातं आणि कॉमन नागरिकाला इथं वाहन घेऊन प्रवेश दिला जात नाही। त्यामुळे या एवढ्या मोठ्या रिकाम्या जागेवर करायचं काय याचं उत्तर महापालिका प्रशासन म्हणजेच प्रशासनातले प्रमुख आयुक्त सचिन ओंबासी यांनी देणं गरजेचं आहे। एवढी मोठी स्पेस आहे सोलापूर शहरात, रस्त्याच्या कडेला पार्किंगचे स्लॉट उपलब्ध नाहीत, शम विषम तारखांचा कुठलाही उल्लेख नाही आणि असं असताना सोलापूर महापालिका परिसरातच पार्किंगची सुविधा नाही। आपल्याला माहीत असेल की दुसरा एक आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे की 2 मे पासून सोलापूर शहराच्या रस्त्याच्या कडेला असलेली जी बेवारस वाहनं आहेत ते देखील उचलणार आहेत आणि बेकायदेशीर पद्धतीनं पार्किंग जी केलेली आहेत त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई ट्रॅफिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने करणार असा देखील आयुक्तांनी आदेश काढला आहे। पहा, एकीकडे महापालिका परिसरात देखील तुम्ही लोकांची वाहनं, शहरवासियांची वाहनं, जे लोक टॅक्स भरण्यासाठी येतात, जे लोक डेव्हलपमेंट फंड भरण्यासाठी येतात, जे लोक बिल्डिंग परमिशन काढण्यासाठी येतात, त्यांच्या वाहनांना देखील पार्किंग करण्यासाठी जागा नाही आणि दुसरीकडे महापालिका कारवाई करणार का, तर पार्किंग चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलं म्हणून तुम्ही सुविधा उपलब्ध करून देत नाही आणि नागरिकांवरती नको ते मनमानी पद्धतीनं इंग्रजकालीन आदेश काढल्यासारखं काढतात। त्यामुळे महापालिका प्रशासनानं जरा थोडंसं लोकाभिमुख व्हावं आणि लोकांची काय गैरसोय होती, काय त्यांना त्रास सहन करावा लागतो याचा विचार केला पाहिजे। महापालिका म्हणजे फक्त प्रशासन आणि पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यासाठीच हे सर्व काही आहे का, असा देखील या निमित्तानं असा आरोप केला तरी काही ते चुकीचं होणार नाही। त्यामुळे महापालिका प्रशासन यामध्ये थोडं तरी काहीतरी लक्ष देईल आणि एवढी मोठी जी रिकामी पार्किंग पडलेली आहे त्या ठिकाणी कॉमन मॅनला, ज्या दिवशी महापालिका सभा असेल त्या दिवशी ठीक आहे कॉमन मॅनला आतमध्ये प्रवेश देऊ नये, मात्र इतर दिवशी एवढी मोठी रिकामी जागा आहे, लोकांना, नागरिकांना स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनं पार्किंग करण्यासाठी जागा नाहीत आणि महापालिका प्रशासनानं हा आवारातला पूर्णच्या पूर्ण कॅम्पस रिकामा ठेवला आहे। या पाठीमागचा उद्देश महापालिका प्रशासन, आयुक्त तसेच त्यांना सल्ला देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं एवढंच। प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम। मेन्स सेक्शन, शूटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर। वुमेन्स सेक्शन, सिल्क साडीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम। वुमेन्स सेक्शन, साडीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज। सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन। मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत। पत्ता सम्राट चौक, डी मार्ट समोर, सोलापूर। संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02।